पुण्यामध्ये जीबीएसचे रुग्ण आधीपासूनच आढळत असल्याचं आरोग्य विभागाच्या आकडेवारीतनं आता समोर आलेलं आहे। गेल्या वर्षी शहर परिसरातल्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये जीबीएसच्या 185 रुग्णांची नोंद झालेली होती। पुण्यामध्ये जीबीएस बाधित रुग्णसंख्या यंदा जानेवारी महिन्यामध्ये अचानक वाढल्याचं समोर आलं। ही रुग्णसंख्या वाढल्यानं नागरिकांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले। याचबरोबर जीबीएस बाबत अनेक गैरसमज सुद्धा पसरले। ज्या ठिकाणी जीबीएस पासून प्रतिबंधात्मक कारवाईची गरज आहे तिथे पाणी उकळून पिणं आणि ते व्यवस्थित उकळून थंड करून पाणी जर का प्यायला गेलं, त्याचबरोबर प्यायचं पाण्याचे नळ आणि मैल्याच्या वाहिन्या ह्या जर का कुठे एकत्र येत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा पाणी अशुद्ध प्यायचं होऊ शकतं। आणि त्या दृष्टीने नागरिकांनी आपापल्या भागामध्ये असं काही घडलंय का याच्याबद्दल सुद्धा दक्षता ठेवली पाहिजे। निधी राज्य सरकारकडे याबद्दलसाठी व्यवस्थित आहे, डीपीसी मध्ये निधी आहे आणि निधीची कुठली कमी पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही सन्माननीय पालकमंत्र्यांनी दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।